थैंक यू सो मच प्रवीजी टेबे, थैंक यू सो मच महागुरु, थैंक यू सो मच रोशनजी संते. आला तमाम क्रिकेट रसिकांचं करूयात पालेश्वरी चषक 2024 मध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या फेरीतील दुसरी मॅच तुमच्या समोर टीम खेळती आहे. बेलवली त्यांना फाईट करते नावडे. या दोन टीम मध्ये ही मॅच नाणेफेकी जिंकली टीम हिमांशू 11 नावडेनं. आता फिल्डिंग करण्याचा घेतलाय निना बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. चॅलेंजर 11 बेलवली टीमला सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये नरेश पाटील आणि त्याच्या जोडीला साजिश तपाता. ऑलनी कारफेट बॉल चाललाय मिड विकेटला फिल्डर वेगाने आला. तोपर्यंत या बॉल वरती एक धाव एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा पुढे जात असताना 6 या आकड्यावरती षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं नितीन कोहली गोलंदाजीसाठी सज्ज झाला. धावफलकावरती तुम्ही धावा पाहता 6 या आकड्यावरती. आता स्ट्राइक इनला राजेश गायकरला पाहता. षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूट लावून बॉल मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पडला. नंतर विकेट कीपरच्या लाऊडली अपील देखील झाली. डॉट बॉल आणि स्कोर थांबला. स्कोरबोर्ड वरती 6 या आकड्यावरती. आज स्पर्धेचा दुसरा दिवस पालेश्वरी चषक 2024. दुसऱ्या वर्षामध्येही पुन्हा एकदा क्रिकेटची पंढरी नाईटच्या क्रिकेट रजनीमध्ये आली आहे पालेश्वरच्या क्रीडा नगरीमध्ये. मिड ऑफला बॉल फेकी थोडी खराब आली आहे. या बॉल वरती एक धाव सिंगलनं अकाउंट खुलं केलं राजेश गायकर आणि संघ जाऊन पोहोचला. तो तुम्ही स्कोरबोर्ड वरती पाहू शकाल. 7 त्या कड्यावरती 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती. नितीन कोहली फेकत असताना टीमचा कॅप्टन लिडिंग फ्रंट. षटक पहिलं तो फेकवा तटीय सर्कलच्या बाहेर. तुम्ही एक मिड विकेटला क्षेत्ररक्षण. त्याच्यानंतर आता राईटी लेफ्टी असं कॉम्बिनेशन बॅटिंग सलामीच्या आघाडीची जोडी चॅलेंजर 11 बेलवली टीमची पाहता. आणि एक क्षेत्ररक्षण लॉग ऑनला. त्यानंतर मिड विकेटला पॉवर प्लेचं ही षटक पहिलं तुम्ही पाहता. या षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या षटकातील पुढचा बॉल कट केला शेवटच्या मोमेंटला. हा बॉल चालाय थर्डमॅनला बीट करून सीमारेषेच्या बाहेर आलाय. या पूर्वार्धामधला दुसरा दमदार दर्जेदार चौकार 4. विशाल साठी ते बघा सुवर्ण संधी आहे. विशाल खानावकर यांच्यासाठी प्रत्येक विकेट साठी रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि एक शिक्षित आदरणीय व्यक्तिमत्व प्रशांत खानावकर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि झेल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल बघा. आणि प्रशांत खानावकर सर यावर आपण व्यासपीठावर आपला येतोची सन्मान पालेश्वरी कमिटीच्या वतीने केला जाणार आहे. प्रशांत खानावकर क्रीडा क्षेत्रातील नावडे गावची खऱ्या अर्थाने मोठी ओळख आहे. षटक संपलं पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना पॉवर प्ले मध्ये कशा रीतीनं फलंदाजी करावी याचं उदाहरण देत असताना धावफलकावरती तुम्ही धावा पाहिल्या 15. षटक क्रमांक 2
बॉलिंग ट्रॅक वरती आला विशाल खानावकर, षटक क्रमांक दुसरं. आता तुम्हाला क्षेत्ररक्षण विखुरलेलं पाहायला भेटेल. 5 क्षेत्ररक्षण तटीय सर्कलच्या बाहेर, समोर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन लेफ्टी. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंच अनिल टेंबे सरांचा इशारा. हा वाईड बॉल एक्स्ट्रा स्वरूपाची ही धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. एक जबरदस्त ऑफिशियल पंच तुम्ही पाहताय, क्रिकेटशी जोडलेलं त्यांचं नातं आज त्यांना पालेश्वरी चषक 2024 मध्ये घेऊन असे वल्लभचं एक लेजन पंच तुम्ही पाहता, अर्थातच अनिलजी टेंबे. आणि स्क्वेअर लेगचे पंच जीवन गावडला पाथा बादशाह मिडल मध्ये बॉल चालला, लॉंग ऑन ला क्लिअर करत असताना ठोकला हा षटकार. पाटील फडका 8 फीटच्या वरला गॅप मध्ये बॉल चालला मिड विकेटला. फिल्डरला ते वेगानं उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. आणि 2 धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 24 या आकड्यावरती 24 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती. समोर राजेशला तुम्ही पाहता लेफ्ट हँडर बॅट मध्ये एक षटकार आला, हो केला लॉंग लेग बाउंड्री लाईनला, ब्युटिफुल स्ट्रोक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राजेश गायकवाड फायर नाव ठोकला हा दुसरा षटकार. निदेच्या माध्यमातून कुलस्वामिनी कुलदैविता आई एकवीरचं हे संगीत. चुकल्यावरती काढ धरते, पडल्यावरती घेते आवरून. चुकल्यावरती काढ धरते, पडल्यावरती घेते आवरून. जेव्हा जेव्हा मी आयुष्याला कंठाळतो ना, तेव्हा आई एकवीरा घेते मला सावरून. असं डीजेचं देखील कौतुक चांगली आपल्याला तुम्ही पाहता. जस आवाजाची काळजी घेतात 24 लाईव्ह आमचे देखील मित्र आहेत आमच्या सोबत. चांगली क्लिअरली क्वालिटी. फुल टॉस होता दिशा खराब. ऑप्टमला सोडून जातो. पंचांना वाईट घोषित केला. 100 स्वरूपाची धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. आणि एका धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावा 31 या आकड्यावरती. यानंतरची लढत असेल यंग स्टार सुकापूर विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट भावंजे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. यंग स्टार सुकापूर विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट भावंजे. 11 स्टार सुकापूर विपक्ष श्रीमलंग स्पोर्ट भावंजे. बघा रिव्ह्यू घेतला. टेक्निकल टीम आमची सज्ज होईल. हा एक फॅक्टर चेक केला जाईल. कमरेच्या वरती बॉल एक केला लगेच टेक्निकल टीम 24 क्लिअरली क्वालिटी त्याची तुम्ही पाहता. ते आता सज्ज. तिसरे पंच आयोजकच करतील, काही हरकत नाही. या लगेचच या टेक्निकल टीम आमच्या स्वप्नील तांडेल आमच्या सोबत आहेत. सत्यवान मात्रे सरांना आम्ही इथे पाहतो. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे खजिनदार आहेत. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. खेळणार आहेत आज. तर प्रमोददादा भोपी माजी ग्रामपंचायत सदस्य पालेबुद्रुक आपल्या येतोची सन्मान पालेश्वरी चषक 2023 आणि पालेश्वरी या नावाने आज संपूर्ण गाव, मग क्रीडा क्षेत्राचा कार्यक्रम असो किंवा इतर सामाजिक कार्यक्रम एकत्र. नो बॉल आहे आता मात्र फ्रीड उघडा डोळे. हॅलो धावफलकावरती धावा तुम्ही पाहता त्या 31 या आकड्यावरती फ्रीड बॉल आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं तुम्ही पाहता. लेफ्टी फलंदाज समोर आहे. एक क्षेत्ररक्षण लॉंग आहे, लॉंग लेगला. त्यानंतर तुम्ही स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण पाहता.
मिड विकेटचा क्षेत्ररक्षण आतमध्ये आणला गेला, एक बाहेर काढला डीप पॉइंटला, त्यानंतर तुम्ही लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन अशी भूमिका. राजेश गायकर त्याचा बल्ला बोलतो. आज टीम चॅलेंजर 11 बेलवडीसाठी बॅट मध्ये 2 षटकार आले जरूर. गोलंदाज विशाल खानाळकर वरती पृथ्वीला चढवला. या ओव्हरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये मात्र नरेश पाटीलची बॅट 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये तुम्ही पाहिलं. त्याला साथ देत असताना राजेश देखील चांगली फलंदाजी करतोय. फडका चांगला फिल्डर आहे तिकडे, त्याला फीट करून बॉल चाललाय बाउंड्री लाईनला दन करत 1 बाउन्स इनटू द फाईन ठोकला राजेश गायकर हा चौकार. त्यांच्या समवेत रमेश वास्कर प्रतिष्ठित व्यक्तिमत्व पाले बुद्रुक आपण आम्ही पालेश्वरी चषक 2024 या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत करत आहोत. बॅटिंग दमदार, कव्हरला बॉल चाला फिल्डर तिकडे पकडला जातोय, झेल संपला. राजेश गायकरचा खेळ, विकेटचं पतन OUT, फलंदाज बाद लागलाय. चॅलेंजर 11 बेलवली टीमला पहिला धक्का. प्रभाकर शेटकेनी माजी ग्रामपंचायत सदस्य सुकापूर यावा पण नाणेफेकी साठी. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं. आई एकवीराचं गोट्यात गाई, घरात आई, शिर्डीत साई आणि आगरी कोळ्यांच्या हृदयात फक्त एकवीर आई. आणि तिचं हे संगीत डीजेच्या माध्यमातून गुणगुणतं. आज पालेश्वरी चषक 2024 च्या माध्यमातून स्पर्धेचा दुसरा वर्ष एक धमाल सोहळा, क्रिकेटची पंढरी मायभूमी आली आहे. या पालेश्वरी पाले बुद्रुक गावामध्ये सर्वांना मेहनत घेतली आहे. आणि या बॉलवरती तुम्ही पाहता धावा आल्या 2 स्कोर पुढे जाईल. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 37 या कड्यावरती. यांचं हे तुम्ही रायगड आणि त्याच्यानंतर रायगड जर म्हटलं तर दिबा पाटील 5 वेळा आमदार, 4 वेळा खासदार. स्वतःच्या हक्कासाठी अर्थातच इंटरनॅशनल एअरपोर्टला दिबांचं नाव हवं. हे आंदोलन देखील, कारण वर्ल्डच्या बाहेर जा नक्कीच तुम्ही जरी इंटरनॅशनल एअरपोर्टचं तिकीट जरी काढलं, दिबा पाटील इंटरनॅशनल वरती तुमचं हार्दिक स्वागत. बॉल तुम्ही पाहता इथे मात्र असं वाटलं की बॉल वाईट आहे, पण बॉल हा दीर्घावाला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 38-37 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3. बॉलिंग ट्रॅक वरती आला बॉलर लालचंद्र खानावकर. भालचंद्र खानावकर आला बॉलिंग ट्रॅक वरती 3ऱ्या षटकामध्ये. फटका मिडल ऑफ दी बॅट, बॉल गॅप मध्ये, मेन विकेट स्क्वेअर लेगला फीट करून चालला 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा चौकारच्या.
वलवली सर लगेच गाणं जशा प्रकारे टिपलं. हा मात्र असे कमी डीजे तुम्ही ऑपरेटर पाहायला भेटतात. लॉंग ऑनचा फिल्डर वेगान आला. 2 धावा होतील का पूर्ण? 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 43 या आकड्यावरती. प्रतीक तांडेल आमच्या उजव्या बाजूला ओमकार वास्कर देखील आहेत. काल काय त्यानं मॅच जिंकवली. 2 बॉल 6ची गरज. ऑफस्टमला यॉर्कर अक्षरशः फेकला, त्याला फाटवलं डाऊन टेक राहून. 7,000 रुपयाचा मानकरी देखील झाला. काल नक्कीच चांगला 9व्या क्रमांकावरती आला. त्याची झलक बॅटिंगची तुम्ही पाहिली. ओमकारचं कौतुक करू. चांगला ओमकारचा पण डे स्पर्धेमध्ये देखील त्याला तेवढीच चांगली गोलंदाजी त्याची पाहिली आम्ही. आणि आता काल खऱ्या अर्थानं पालेश्वरी पाले टीमला गरज होती आणि त्याने ठोकलेला तो हा षटकार. धावपलकावरती धावात पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता 44 या आकड्यावरती 44 धावा धावपलकावरती. लेफ्टी फलंदाज समोर आहे सुरेश पाटील आला. हा बॉल तुम्ही पाहता पडल्यानंतर विकेट कीपर जाधाबाद डॉट बॉलची समाप्ती. स्कोर थांबला स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहू शकाल 44 या आकड्यावरती. 44 धावा धावपलकावरती. षटक तिसरं भालचंद्रचा वापर केला जाता या षटकामध्ये. हफील जोरदार होती. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं ट्रॅव्हल झाला. लॉंग लेग बॉडी लाईन सीमा रेषेच्या बाहेर आलाय हा चौकार 4. खऱ्या अर्थाने आज आपल्या विभागातील एक नामवंत युवा क्रिकेटर ज्याला खऱ्या अर्थाने अंडर 16 म्हणजे 16 वर्षे वयोगटातील महाराष्ट्र संघामध्ये खऱ्या अर्थाने ज्या युवा क्रिकेटरची निवड झालेली आहे तो कुमार साईराज विलास जोशी पडगे याचं आगमन झालेलं आहे. साईराज मनपूर्वक आपलं सरचे स्वागत आहे. आणि यानंतर खऱ्या अर्थाने पालेश्वरी कमिटीच्या वतीने ज्यांचा आपण वाढदिवस साजरा करणार आहोत ते सागर शेठ म्हात्रे इथे उपस्थित आहेत. सागर सत्र संपल्यानंतर आपला वाढदिवस पालेश्वरी कमिटीच्या वतीने इथे साजरा करणार आहे. धावफलकावरती धावा तुम्ही पाहता 3 ओव्हरचा खेळ संपला. वसंत बलिराम उलवेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. अशोकदादा फडके कृष्णा म्हात्रे आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. 48 धावा धावफलकावरती. धावा धावपलकावरती. स्लोगरचं शेवटचं षटक. फुल टॉस होता फक्त त्याला दिशा दिली. बॉल चालला डीप कव्हर पॉइंट भोवऱ्यासारखा गरंगळत सीमा रेषेच्या बाहेर आलाय चौकार. लगेचच तिसरे पंच लगेचच सज्ज टेक्निकल टीम आमची सज्ज रिव्ह्यू. बॉल हाईट फॅक्टर पुन्हा एकदा मात्र पाहिला जाईल. बॉल कमरेच्या वरती किती लगेचच आम्ही सांगू की बॉल नो आहे की ना. आमची टेक्निकल टीम चांगली क्लिअरली तुम्ही पाहताय 24 लाईव्ह. पंच अशोक उलवेकर आमचे सज्ज असतील. फुल टॉस फक्त दिशा दिली या बॉलला. काय डीप कव्हर पॉइंटला तुम्ही चौकार पाहिला ना. फक्त दिशा. चांगली स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये या गावामध्ये पुन्हा एकदा नाईटची क्रिकेट रजनी आली आहे आणि खास करून हे आणणार हे प्रमुख नाव श्री प्रभाकर टाडेल असतील. त्यानंतर श्री हेमराज म्हात्रे नो बॉल आहे. त्यानंतर दिलीप वास्कर प्रशांत पवार अजय मोरावकर अशोक उलवेकर विशाल उलवेकर निलेश उलवेकर शिवदास पवार जितेश म्हात्रे आणि महेश पवार. खऱ्या अर्थानं नाहीटची पुन्हा एकदा ही क्रिकेट रजनी तुम्हाला पालेश्वरीच्या पालेमृदू क्रीडा नगरीमध्ये आणण्याचं काम यांना केलं आणि त्यांना सपोर्ट देखील पूर्ण ग्रामस्थांचा. हे गाव एकता एकत्रता असणार हे ब्रँड आणि हे पंचकृषीतील अमोहित गाव म्हणजे ते म्हणजे पालेमृदू गाव. आज ती नगरीमध्ये क्रिकेटची रजनी आज तुम्हाला पाहायला भेटेल. आणि आमच्या सोबत आमचे मित्र देखील आहेत. बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं तोपर्यंत दुसरी धाव रन आउट.
इथे विकेट रन आउटच्या स्वरूपात फलंदाजाला बाद. सूरज इथे पाहतो मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. नवदीप शेठ पाटील नावडे आणि अमोल मात्रे नावडे यांचं स्पर्धेकरता आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. बुर्दुलगाव नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर एक नामवंत क्रिकेटर बुर्दुलगाव आदरणीय प्रवीण शेठ म्हात्रे बुर्दुल यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण व्यासपीठावर यावं, आपलंही स्वागत आहे. धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती 54 धावा. बघा स्पीडअप करा प्लीज, तुमचा वेळ देखील संपलेला. या षटकातील पुढचा बॉल फ्रंट फूटला जाऊन ऑलरेडी कारफेड बॉल चालला लॉंग ऑनला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉलवरती एकच धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना स्कोरबोर्ड वरती 55 या आकड्यावरती 55 धावा धावपलकावरती. धावा तुम्ही पाहताय स्कोरबोर्ड वरती. या षटकातील अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फटका चांगला चाललाय समोर साइड स्क्रीनला धडक देत असताना हाला चौकार. या चौकाराच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना 59 या आकड्यावरती 59 धावा धावपलकावरती. सुरेश पाटील त्याच्या बॅटमध्ये 2 चौकार पाहिलात. फडका उंच गेला मिड विकेटचा क्षेत्ररक्षण बनल प्रेक्षक ठोकला. मायठी हिट मॅक्सिमम षटकार आउट ऑफ द फार. 6 धावा. फडका या 6 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 65 या आकड्यावरती. बॅटिंग चांगली होती. या स्लोगोच्या शेवटच्या षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे किरण वरती. रिदममध्ये अडचण पुन्हा एकदा सजीव होईल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता किरण मडवीला त्याच्या समोर सुरेश पाटील. बॉल चाललाय बॉडी लाईनच्या दिशेनं वेगानं फिल्डर आल्यात. एक केली पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव वेगानं पूर्ण केली जाते आणि 2 धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा पुढे जात असताना स्कोरबोर्ड मध्ये 67 या आकड्यावरती 67 धावा धावपलकावरती. आणि या षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती स्कोर लागेल हा बॉल तुम्हाला नक्कीच सांगेल. सिंगल आली 68 2 आल्या तर तुम्ही पाहाल 69. फटका मोठा मिस टायमिंग झाला. मिड ऑफला सोडला जातो वजील. तोपर्यंत लॉंग ऑफचा फेडर येतो. डायरेक्ट हिट गरज होती का या डायरेक्ट हिटची. आणि अशा रीतीनं धावा पूर्ण केल्या जातात. त्या तुम्ही पाहतात 3 आणि 3 धावेच्या बरोबरीनं पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना धावा उभारल्या. त्या चॅलेंजर 11 बेलवली टीमनं 70 आणि 71 धावेचं भलमोठं लक्ष येणारा 24 बॉल मध्ये तुम्हाला बनवायच्यात. आणि पूर्वार्धामध्ये बॅटिंग दमदार झाली. गोलंदाजी कशा रीतीने होईल या धावा डिपेंड केल्या जातील का या चेस केल्या जातील. ऐकूया येणाऱ्या उत्तरार्धामध्ये आवाज महागुरूंचा मायक्रोफोन वरती. मी थांबतोय तुम्ही थांबू नका. पाहत राहा एकत्र राहा. पालेश्वरी चषक 2024 भव्य दिव्य रजनी क्रिकेटची पंढरी मायभूमी क्रिकेटची दैवता आज आली या कुरुक्षेत्रामध्ये पालेश्वरी पाले गावामध्ये. आणि करूयात तुमचं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊयात उत्तरार्धामध्ये आवाज अर्थातच महागुरु सरांचा. थँक्स सौरभ पाटील. इथे सुकापूर संघाचं आगमन झालेलं आहे. नाणेफेक इथे केली जाणार आहे. यंग स्टार 11 स्टार सुकापूर आणि वावंजे. तर आज
तर न्यू यंगस्टार सुकापूर क्रिकेट संघ खऱ्या अर्थाने 11 स्टार सुकापूरचा स्वागत आहे. वावंजे क्रिकेट संघ यावा पण आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे अर्थात सागरशेठ म्हात्रे यांचा वाढदिवस आमच्या फालेश्वरी कमिटीच्या वतीने जल्लोषमध्ये साजरा करणार आहोत. वासुदेव शेठ तांडेल साहेब या आपल्या शुभास्थिती नाणेफेक आपण करणार आहोत. सुकापूर विपक्ष वावंजे 40+ दोन्ही संघ नायकांनी यावं. दोन्ही संघ नायकांच्या शुभास्ती हे दोन्ही संघ नायक इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने एका बाजूला किशोर एका बाजूला पंकज यांना पाहतो. वासुदेव शेठ तांडेल यांच्या शुभास्ते नाणेफेक इथे केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो आणि नाणेफेकीचा कौल 11 स्टार सुकापूर क्रिकेट संघाच्या बाजूने. किशोर आपण नाणेफेक जिंकलेले आहे. प्रथम दर्शनी निर्णय कोणता स्वीकारणार आहात? क्षेत्ररक्षण. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण का स्वीकारला? कारण विकेट पाठ विकेट आहे त्याच्यावर. तर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीमलंग स्पोर्ट वावंजे अर्थात आणि या संघाची फलंदाजी खूप मोठी भिस्त आहे. सामना 4 षटकांचा असेल. कितपत रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न. पालेश्वरी क्रिकेट संघ पालेबुद्रुक आणि ग्रामस्थ मंडळांच्या वतीने रायगड जिल्ह्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा येथे आयोजित करण्यात आलेली आहे 2024 आणि आजचा दिवस 40+ साठी खऱ्या अर्थाने राखीव ठेवण्यात आलेला आहे. ही आमच्या ऑर्गनायझर कमिटीची संकल्पना आहे. तुमच्यासारख्या सिनियर क्रिकेटरना संधी दिली आयोजनाबद्दल आणि आमच्या कमिटीबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? कमिटीचं मनपूर्वक धन्यवाद. आम्ही गेल्या वर्षी पण इथे खेळलो होतो. आम्हाला चान्स मिळाल्याबद्दल अभिनंदन. पंकज नाणेफेक तुमच्या विरोधात गेलेली आहे. निश्चित स्वरूपात नाणेफेक तुमच्या संघाच्या दृष्टिकोनातून किती मोस्ट इम्पॉर्टंट होती? टॉस तेवढा इम्पॉर्टंट नाही आहे कारण पहिली मॅच पण चेस करताना टीम हारली आहे. आता पण 70 रन झालेत पहिल्या इनिंगला, त्यामुळे आम्हाला पहिली बॅटिंगच करायची होती. एकंदरीत म्हणजे नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे. म्हणजे किती धावांचं आव्हान उभा करता तुमचा प्रयत्न असेल उभं करण्याचा? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू कारण सुकापूरची गोलंदाजी एकदम चांगली आहे. आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल? पालेश्वरी एक गाव एक संघ आणि संपूर्ण गावातील संपूर्ण ग्रामस्थ स्पर्धेमध्ये एकत्रित येत असतात. या एक गाव एक संघ आणि संपूर्ण गाव एकत्रित येतो, एकता बघायला मिळतो, याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? सगळ्यात प्रथम कमिटीचे आभार. त्यांनी आम्हाला खेळायला संधी दिली आणि ह्यांचं असंच चालू राहू दे, आयुष्यभर असंच चालू राहू दे, यात त्यांना शुभेच्छा. थँक्यू सो मच पंकज होते. नाणेफेकीचा कौल इथे सुकापूर क्रिकेट संघाचे संघनायक किशोर केनी यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी श्रीमलंग स्पोर्ट वामंदी क्रिकेट संघाला आमंत्रित केलेले आहे. वलूया समालोचन करण्यासाठी आमचे बायकरमॅन प्रवीण टेंबे वलभ यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू सो मच महागुरु. पहिला बॉल अजय कोहली फ्रॉम नावडे. 71 धावांचं टार्गेट. 40+ क्रिकेट. 1 धाव आरोग्यासाठी. आपला कुटुंब आपला परिवार आणि त्यानंतर काम सांभाळून खेळणारे खेळाडू. शॉट लाईक दॅट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. नादापुढं काहीच नाही. नाद एकच 40+ क्रिकेट. 40+ क्रिकेट हा नाद आहे या खेळाडूंना. रिटायरमेंट नंतर हा खेळ खेळला जातो. अजय कोहली बंदूक की गोली मिड विकेट सीमा पलीकडे. बिग हिट षटकार.
यांचा पालेश्वरी चषक क्रिकेट स्पर्धेत आगमन झालेलं आहे. मनापूर्वक आपलं स्वागत. फलंदाजाने दमदार स्वागत केलेलं आहे. षटकाराने दमदार षटकार. सौभाग्यवती विद्यमान सदस्य आहेत ते आमचे मित्र आनंददादा बुलवेकर. आपलेही बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने मनापूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. अजय पवार 100 किंग मेकर वावंजय यांचं आगमन झालेलं आहे. अजय पवार यावं आपण व्यासपीठावर. आपलं स्वागत. तर एका बाजूला प्रवीण मात्रे बुर्दुल यांना पाहतो, जे दमदार स्पर्धा नाईट स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि त्या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने ऑर्गनायझर आहात. यावं आपण व्यासपीठावर. आपले स्वागत आहे. 1 ओव्हर 18 धावा आता करायच्या 53 18 बॉल मध्ये. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तयार सुरेश पाटील आणि समोर आहे फलंदाज विजय खानावकर. 3 ओव्हर मध्ये 53 करायचे. अजय कोहली नॉन स्ट्राईक एंडला जेवढा खेळणार तेवढा फायदा बेलवली संघाला मिळेल, कारण तो हार्ड हिटर फलंदाज आहे. परंतु विजय खानावकरच्या नावामध्ये विजय दडलाही शब्द आणि जय देखील आहे, त्यामुळे ती भूमिका त्याला अदा करावी लागेल. या मॅच मध्ये एक्सलेंट आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करावं लागेल. अंपायर सिग्नल टाइम अलर्ट बेलवली संघाला. फक्त 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे 4 ओव्हरसाठी. 3 ओव्हर 53. मॅच ऑन. रोमांचक मॅच. पालेश्वरी ट्रॉफी. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु ओव्हर पिच बॉल आउट स्विंगर. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने टर्न स्विंग केला. पहिला बॉल 0. 17 चेंडू 53. मोठी मॅच. फुल लेनचा बॉल बॅटच्या रडार मध्ये फेकून दिला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून फंटास्टिक शॉट छेरन. धावफलकावरती 24. 4 षटकार. एकही सिंगल एकही डबल नाही. फक्त षटकार षटकार आणि षटकार. एकच भाषा विजय आणि अजय कोहलीची. विजय अजय की जोडी. बॉल हवेमध्ये. मिस टायमिंग फटका व्हेरी क्लोज. झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि 1 रन कंप्लीट केली जाते. धावफलक 25. जीवनदान लाईफ लाईन विजयसाठी. अजय कोहली आला स्ट्राईकला. विजय अजय तुम्ही बॉलिवूडमध्ये ऐकलं असेल मेरे करण अर्जुन आएंगे, तसं नावडे संघाचे विजय अजय आएंगे आणि 71 धावा चेस करेंगे असं काहीतरी पाहायला मिळतंय. 25 बेलवली विरुद्ध नावडे. 40+ संघ थोडा स्पीडअप करायचंय. पहिल्या मॅचसाठी आम्ही 1 तास पाहिला पडगे आणि कामोठेमध्ये. इथे थोडा स्पीडअप करा कारण 10चा लॉट आहे. बॉल तयार. लॉप केलाय. मिस टायमिंगचा फटका. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मधोमध 1 धाव कंप्लीट. फक्त सिंगल मिळेल. 40+ 1 धाव आरोग्यासाठी. मी आत्ताच उल्लेख केला, आपला कुटुंब आपला परिवार आणि कामधंदा सांभाळून थोडा वेळ मिळतो तो क्रिकेटला देण्यासाठी खेळला जातो आणि फिटनेससाठी ते क्रिकेट खेळत असतात. असं आमचे 40+ क्रिकेटर, त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. मागील वर्षी देखील 40+ लॉट होता, यावर्षी देखील 40+ संधी. बॉल तयार. हा फटका आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आउट स्विंगर बॉल. पुन्हा टर्न झाला. या बॉलवर 0. सुरेश गोलंदाजी बघा, जेव्हा चेंडू विकेटवर पडतो आउट स्विंगर बाहेरच्या दिशेकडे टर्न होतो आणि ठणक विकेट आहे, पाटा विकेट आहे. काल देखील चांगल्या मॅचेस झाल्या, आज देखील गोलंदाजांना ती साथ देते अशी चांगली विकेट. परफेक्ट गोलंदाजी. बॉल तयार.
शॉर्ट बॉल, पूर्ण टायमिंग, पुरेपूर वापर, खराब बॉल आणि बॉल फेकून दिलाय लॉंग लेग सीमा पलीकडे. बिग शॉट. हाय दमदार पाठिंबा देतोय महेश पवार, हेमराज म्हात्रे, दिलीप वासकर. तर ओवले क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर राम घरत ओवले यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. कारण त्यांच्या सुपुत्राने खऱ्या अर्थाने संपूर्ण आखाते देशामध्ये जाऊन सुद्धा स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने खूप मोठं नाव लौकिक केलं आपल्या रायगड जिल्ह्याचं. युवा क्रिकेट खऱ्या अर्थाने जे चॅम्पियन झालं, सुवर्णपदक विजेता आहे त्यांचा सुपुत्र. स्वागत आहे रामशेठ घर तुमचं. सोपान पाटील 12 बॉल 39. अजय कोहली तैयार. ना रुकूंगा ना थकूंगा, मैं फिर से वापस लौटूंगा. कमबॅक केला अजय कोहली आणि टीम नावडे. विजयची देखील दमदार फलंदाजी. मॅच रंगणार. हाय व्होल्टेज मॅच. खराब चेंडू, गोलंदाजची कमी भासते टीम बेलवलीसाठी. गॅपमध्ये केला 1 रन कंप्लीट. एकावर संतुष्ट. पहिला बॉल पाहिला असं वाटतंय की खरंच थोडा कॉन्फिडन्सची गरज आहे. 11 बॉल करायचे आहेत, 38 धावा. वॉट अ मॅच. मोठी लढत. 71 धावा हाय स्कोर आणि जो संघ हाय स्कोर बनवेल त्याला पहिल्या राऊंडमध्ये बाय असेल, दुसऱ्या राऊंडला देखील हाय स्कोरला बाय. त्यामुळे 71 खूप मोठ्या धावा आहेत. कदाचित जर या धावा चेज झाल्या किंवा डिपेंड झाल्या तरी तो संघ पुढे जाऊ शकतो. 40+. 11 बॉल 38. विजय खांडावकरचा झेल सुटला. त्याने मारलेला षटकार आणि पुन्हा मिळालं जीवनदान. लॉप करण्याचा प्रयत्न. ओव्हर पिच बॉल थोडा पुढे. लेंथ चांगली होती. हा बॉल 0. गती परिवर्तन. चेंज ऑफ स्पेस. टीम बेलवली कमबॅक. या संघाचं नाव आहे चॅलेंजर. तुम्ही याला चॅलेंज करू शकता, परंतु चॅलेंज या संघाचं नाव आहे. आणि समोर हिमांशू 11 नावडे. नितीन कोहलीचा हा संघ. अजय कोहली बॅटिंग करतोय, परंतु विजय खानावकर स्ट्राईक एंडला. 10 बॉल 38. व्हॉट अ मॅच. 9 बॉल कदाचित व्हाईट बॉल. 10 बॉल 37 धावा. 40+ धमाका. 1 धाव आरोग्यासाठी. आणि हे ओल्ड इज गोल्ड खेळाडू. अनुभव सर्वश्रेष्ठ. पुढील बॉल. लॉट मिस टायमिंगचा फटका. पहिला झेल सोडला होता. मिडॉन कडे झेल पकडलाय. गोलंदाज सोपान. पहिला झटका टीम नावडे. विजय खानावकर बॅक टू डग आउट. हक्काचा कार्यवाहक अशोक कुलवेकर माणूस आपल्या हक्काचा. टंका नाईट स्पर्धेचा या पालेश्वरी चषकाचा. या नाईट स्पर्धेला योगदान पालेश्वरी. डीजे मास्टर बघा आमचे शिवदास पवार आहेत. गोलंदाजाचं कौतुक करतात. प्रतिनिधी आहेत आमच्या ऑर्गनायझर की किती सुरेख गोलंदाजी, तंत्रशुद्ध गोलंदाजी आपल्याला 40+ बघायला मिळतो इथे. किरण खानावकर आलाय. 9 बॉल 37. हा बॉल डॉट आला. विकेट आला. विजय परतला. आता किरण खानावकर के 9 चेंडू 37. अजय कोहली अजून किती बॉल नॉनस्ट्राईक एंड वर राहणार हे मॅच मध्ये पाहिलं जाईल. एक मोठा फलंदाज आहे. जेव्हा तुमचा चांगला खेळाडू नॉनस्ट्राईक एंडला थांबतो त्यावेळी तुमच्यासाठी ते मायनस पॉइंट असतात. हा गेम प्लॅन असतो क्रिकेटचा. 9 चेंडू 37. सोपानचं कमबॅक. येट्स अजय नॉनस्ट्राईक एंडला थांबणार. 8 चेंडू 37. चांगला गोलंदाज आहे सोपान. काय कमबॅक केलं. पहिला चेंडू भरपूर खराब होता. असं वाटलं की 1 साइड चेस होतील, त्यानंतर हा कमबॅक केलाय. व्हेरी गुड बॉलिंग. 8 बॉल बाकीत आणि 37 करायचे आहेत. नथिंग इज इम्पॉसिबल इन टेनिस बॉल क्रिकेट. किरण खानावकर तयार. लॉप केलाय. बॅटच्या रडार मध्ये फेकलाय. मिड विकेट. मस्तक पे दस्तक. बिग शॉट 6 रन.
काय फटकेबाजी आहे. 7 बॉल 31 करायचे आहेत. काल या मैदानावर 24 लाईव्हचे ओनर संदेश पाटीलने शेवटच्या मॅचला 6 बॉल 6 षटकार मारले. कालचा रेकॉर्ड आपण पाहिला. इट्स व्हेरी इझी टू चेस. पुन्हा लॉप केलाय गॅप मध्ये. यस बिग हिट षटकार. व्हॉट अ शॉट. 6 रनों के लिए कमबॅक. किरण खानावकर के 2 बॉल मध्ये 12 आणि आता समीकरण मध्ये बदलाव. ओव्हर इज एंडिंग. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 46 आता 6 बॉल करायचे आहेत 25. कंपल्सरी चेसिंग टीम हिमांशू इलेव्हन नावडे. इतिहास म्हणजे पालेश्वरीचा एक मोठा आयोजन सक्सेसफुल झाला. काल एक मॅच पाहिली पालेश्वरी विरुद्ध कोपरा. पालेश्वरी संघाने 68 चेस केल्या. अंतिम चेंडूवर षटकार मारला महेश पाटीलने आणि पालेश्वरीने पहिली मॅच जिंकली. दुसरी मॅच आपण पाहिली पालेश्वरी संघ विरुद्ध देवीचा पाडा. तिथे देखील ओमकार वास्कर जे आता माझ्यासोबत स्कोरिंग करतायत, दिलीप वास्कर जे सुपुत्र, त्याने देखील हेलिकॉप्टर षटकार मारला आणि धावा चेस केल्या षटकार मारून. आणि तिसरी मॅच पाहिली बोर्ले विरुद्ध नेरे ब. तिथे देखील 84चं टार्गेट होतं तरी नेरे संघ 1 चेंडू 6 पर्यंत पोहोचला आणि संदेश पाटीलने डॉट चेंडू फेकला. तो सामना जिंकला बोर्ले संघाने. 3 रफ अँड टफ सामने झाले परंतु आजचा हा रफ अँड टफ सामना कारण अजय कोहली अभी जिंदा है. क्या बात है. 6 बॉल 25. जीत के खातिर जुनून चाहिए. आत्मविश्वास रगों में खूब चाहिए. या आसमान भी आएगा जमी पर. बस इरादों में जीत की गूंज चाहिए. पिक्चर अभी बाकी है. कहीं मत जाना दोस्तों. यह मैच बड़ा होगा. 6 बॉल 25. सदानंद बॉलिंग मार्कवर. बेलवली नावडे. व्हॉट अ मॅच. पहिला बॉल समोर केले स्ट्रेट हिट डाऊन द ग्राउंड. अजय कोहली स्ट्राईक रोटेट केली. इथे 1 मिळेल. किरण खानावकर विसरून चालणार नाही. 2 षटकार. त्याच्याकडे आहे ताकद, त्याच्याकडे क्षमता आहे. तोही षटकार मारू शकतो परंतु येणारे 5 बॉल आणि करायचे 24. पहिला चेंडू सुंदर होता. खोलवर टप्प्याचा बॉल आणि 1 रन. बॉल तयार. लॉप केलाय मिस टायमिंग फटका. बॉल हवे. क्षेत्ररक्षक आहेत. इट्स अ गॉन ऑन. षटकार डाउन द ग्राउंड. बिग हिट शॉट. 6 रनों के लिए षटकार. 7 रन इथे पाहू शकता आपण. पहिल्या बॉलवर सिंगल. आता करायच्यात 18. चेंडू बाकी 4. सदानंद चोरगे बॉलिंग मार्कवर. व्हॉट अ मॅच. थर्ड अंपायर. टीव्ही स्क्रीनवर चेक करण्यासाठी एक पंच आपण रेडी राहायचंय. बघा थर्ड अंपायर विचार केला आयोजकांना यावं लागेल कारण जे सुनील तांडेल होते पंच ते बेलवली संघात खेळतायत आणि ते ऑनफिल्डला आहेत. त्यामुळे अंकुश उल्वेकर, अशोक उल्वेकर प्लीज आपण यावं. रुपेश उल्वेकर आपण देखील या. पंच 2 बॉल झालेत. चेंडू द्यायचं प्लीज. पंच बी रेडी ऑन स्क्रीन. 4 बॉल 18. किरण खानावकर चमकलाय. किरणोत्सव कामगिरी. सूर्यासारखा चमकणारा किरण खानावकर. व्हॉट अ मॅच. 4 बॉल 18. जबरदस्त रंगलाय सामना. सामन्यामध्ये कमबॅक टीम नावडे. आता मज्जा येणार कारण सामना अंतिम मुवमेंटला. 4 बॉल 18. पुढील बॉल लॉट केला इनसाइड आउट. लॉंग ऑफला क्लिअर केला. व्हॉट अ बॅटिंग. इनक्रेडिबल. फंटास्टिक शॉट. 4 रन. चौकार. क्या बात है. शेर बूढ़ा हो जाए लेकिन वो कभी घास नहीं खाता. एकदा टाळ्या होऊन जाऊन दे के किरण खानावकर साठी.
कमबैक 3 बॉल करायचे 14 खिलाफ कितने क्या फर्क पड़ता है 7 जो है वो लाजवाब है आणि लाजवाब सामना पैसा वसूल मॅच 3 बॉल 14 महत्वाचा चेंडू कारण कंपल्सरी चेसिंग आहे 2 धावा तरी पाहिजे त्या बॉलवर 3 बॉल 14 किरण खानावकर बी रेडी पुढील बॉल पहिला जाईल अंपायर व्हाईट बॉल मॅच अभी जिंदा आहे एक्साइटमेंट 3 बॉल 13 बेलवले आणि नावडे पैसा वसूल मॅच मॅजिकल मुवमेंट लॉप केलाय बॅटच्या रडार मध्ये बॉल हवेत 3-13 षटकार पैसा वसूल स्टँड अँड डिस्पॅच ओव्हर द मिड विकेट बिग शॉट चेरन सामन्यामध्ये कलाटणी आता येणारे 2 बॉल आणि करायच्या आहेत एकूण 7 धावा काय सामना रंगलाय 40+ धमाका प्रेक्षक मॅच आवडली टाळ्या किरणसाठी 1 मॅन शो सर्वांचं लक्ष अजय कोहली वरती होतं की अजय कोहली नॉनस्ट्राइक एंडला थांबलाय परंतु किरण खानावकर चमकलाय तर किरण खानावकर आत्ताशिबाजी षटकारांची आपल्याला बघायला मिळतं खऱ्या अर्थाने किरण खानावकरच्या फलंदाजीच्या माध्यमातून आणि किरण खानावकर यांच्यासाठी आमचे ऑर्गनायझर अजय दादा मोरावकर यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज खऱ्या अर्थाने देण्यात येणार आहे किरण खानावकर यांच्यासाठी किरण खानावकर 7 बॉल मध्ये 34 धावा एकदा टाळ्या होऊन जाऊ दे अनस्टॉपेबल किरण 1 बॉल 1 धावेची गरज 5 षटकार 1 चौकार किरणची फलंदाजी अफलातून काय फलंदाजी तर किरण खान जो मैं बोलता हूं वो मैं करता हूं जो मैं नहीं बोलता वो मैं डेफिनेटली करता हूं 1 बॉल 1 रन घाम फुटलाय बेलवली संघाला आता करायचं काय 1 बॉल 1 अम्ब्रेला फिल्डिंग जस्ट लाईक ऑस्ट्रेलिया फिल्डिंग पोझिशन ज्याच्या पण हातामध्ये चेंडू मिळेल सरळ डायरेक्ट हिट केली जाईल परंतु पंच क्रॉसिंग कडे बघा कारण क्रॉसिंगचा नियम महत्वाचा असेल 1 बॉल 1 कंपल्सरी चेसिंग दोन्ही संघ जिंकलेत परंतु आता क्रिकेटचा नियम लागू झालाय कारण कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे कधी टॉसवर कधी सुपर ओव्हर परंतु आता दोन्ही संघ समान आहेत 1 बॉल 1 प्रेक्षक मॅच आवडली टाळ्या पैसा वसूल 1 बॉल 1 40+ धमाका नावडे की बेलवली की नावडे कोण जिंकणार मॅच बेलवली संघ फील्ड पोझिशन अजून लावतायत थोडा दबाव आहे सर्कलच्या आत खेळाडू तयार कट केलाय पॉइंट कडे किरण खानावकर नावडे वॉन द मॅच फंटास्टिक मॅच किरण खानावकर ही इज अ मॅन ऑफ द मॅच तर किरण खानावकर अभिनंदन जनुमान नावडे क्रिकेट संघाचा मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचबरोबर चॅलेंजर बेलवली क्रिकेट संघाचा मनपूर्वक आभार तर अशोक शेठ खानावकर यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय भोलानाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच वलभ यांच्या वतीने किरण खानावकर के तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे अजयदादा मोरावकर आमचे
आयोजक आहे त्यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राईज, त्याचबरोबरचे प्रमुख पाहुणे पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती शेतकरी कामगार पक्ष